विंटरमध्ये काही स्पेशल रेसिपीज आहेत ज्या आपल्या शरीराला वॉर्म ठेवतात, स्ट्रॉंग बनवतात, हेल्दी राहण्यास मदत करतात. हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतूकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. संक्रांतीत घरोघरी बनवली जाणारी आपली लाडकी गुळपोळी आज बनवणार आहे. त्यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 चमचा चना डाळीचे पीठ, थोडे मीठ, 2 चमचे मोहन घालून मिक्स करून घेऊ. थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे. कणिक मळून झालेली आहे, झाकून साईडला ठेवू. आता वळूया सारणाकडे. 1 वाटी तीळ लो फ्लेमवर रोस्ट करून घेऊ. चटचट आवाज आला की काढून घेऊ. अर्धा वाटी सुकं खोबरं भाजून घेऊ. खोबरं भाजत आले की फ्लेम बंद करून त्यात खसखस परतवून थंड करण्यासाठी काढून घेऊ. लो फ्लेमवर 2 चमचे बेसन भाजून घेऊ. आता आपले सगळे साहित्य भाजून झाले आहे. ग्राइंडिंग जारमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी भाजलेले खोबरे ग्राइंड करून त्यात 1 वाटी भाजलेली तीळ पल्स मोडवर जाडसर बारीक करायची. त्यात 2 वाटी गूळ थोडा थोडा घालून मिक्स करून पुन्हा फिरवून घेऊ. सारण जास्त असेल तर 2 बॅचेसमध्ये ग्राइंड करायला इझी होईल. पल्स मोड किंवा चालू बंद करून एकसारखे करून घ्यायचे. आपल्याला मोकळे सारण पाहिजे आहे. जायफळ आणि वेलची पावडर ग्राइंड करतानाच घालून घ्यायची. 1 चमचा भाजलेले बेसन या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून हलक्या हाताने सारणाचे गोळे करून घ्यायचे, म्हणजे भरायला इझी होईल. डायरेक्ट सारण पण भरले तरी चालते. कणिक छान भिजलेली आहे. थोडे मळून पोळ्या करायला घेऊ. कणकेचा एक छोटा गोळा तांदळाच्या पिठात घोळून हाताने वाटी बनवून त्यात सारण भरून घेऊ. अंगठ्याने दाबून हळूहळू कडा बंद करायच्या. पुरणाचे सारण भरतो तसेच हाताने थोडे प्रेस करून घेऊ. याने सारण काठापर्यंत पसरले जाते. थोडे तांदळाचे पीठ घेऊन पोळी लाटून घेऊ. तुम्ही बघताय ना, पोळी पटापट लाटल्या जाते आहे. गरज वाटल्यास पुन्हा पीठ लावून पोळी पातळ लाटून घ्यायची. पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी थोडे तेल लावून घेऊ, म्हणजे पोळी चिकटणार नाही. पोळीवर छोटे छोटे बबल्स दिसले की कडेने मोकळे करून उलटायची. तेल किंवा तुपाचा वापर करून पोळी उलटून पालटून भाजून घ्यायची. बाकी सगळ्या पोळ्या ह्याच पद्धतीने करून घेऊ. तिळपोळी करताना मला नेहमीच माझी मैत्रीण मंजुषा देशमुखची आठवण येते. खुसखुशीत, भरपूर सारण भरलेली, परफेक्ट गोड असणारी तिची पोळी. मुले लहान असताना एक्झामच्या निमित्ताने आम्ही आया एकत्र यायचो. कधी छोटे डबे तर कधी मोठे डबे सोबत असायची. आमची तर डबा पार्टीच असायची. मुले मोठे झाली आणि आमची डबा पार्टी बंद झाली. हे बघा, पोळी सारण कडेपर्यंत पसरलेले. खमंग तिळपोळीचा घमघमाट घरात पसरलेला आहे. खुसखुशीत तिळपोळी तयार आहे. काय ग मैत्रिणींनो, कधी सुरू करायची आपली डबा पार्टी?